हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रिय संत सज्जनो, आज गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. संपूर्ण आपल्या माता माऊलींचा हा महिना म्हणजे आनंदाचा महिना आहे. प्रत्येकांच्या घरोघरी माता लक्ष्मीची पूजा आहे आणि त्यात पहिल्या गुरुवारची सेवा ताईनी माझ्याकडे दिली. असो, कसं आहे, सेवेलागी सेवक झालो, त्यासाठी सेवा मिळणं मला वाटायचं सकाळपासून मला सेवा मिळाली नाही, बरे दिवस झालं. तरी नुसता विचार करायला तोपर्यंत पांडुरंगाने आपलं म्हणतात ना पदरात पारणं टाकायला, तसं ताई दुपारी फोन केला, घोंगडे महाराज मनाची सेवा करा. म्हणजे ठीक आहे, कारण काय, सेवा महाराज सर्वांच्या नशिबात नसते. आयुष्या लाभात चुकला तुका म्हणे वाया गेला. हा जो लाभ आहे परमार्थाचा महाराज सर्वांच्या नशिबी नाहीये. ताईचा इतका आपला वशिष्ठ गुरुकुलाचा इतका अट्टास आहे, रात्रंदिवस तळमळ आहे, पण काय करायचंय, देव देतो द्यायला पण पदर नाही घ्यायला, अशी आपली अवस्था आहे. ताई आपल्यापर्यंत वाटायचं देव घ्या कुणी, आला इथं घर पोसवणीचं आपण म्हणते देव ना लगे साठवणीचे कुठले रागे, अशी परिस्थिती आहे महाराज. असं कारण काय, प्रत्येक माणसाला भाग्य अनुकूल असावं लागतं, तरच हा परमार्थ माणसाला घडतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. जवळजवळ आता 3-4 हप्ते माझं काय घरी आमच्या शुभकार्य असल्यामुळं मला बी काय ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहता आले नाही, त्यामुळे आपली पहिली माफी मागतो. असो, कारण ते एक आपलं कर्मच आहे महाराज. कारण संसारी जीवाला आलं नसेल ते गीत, जे आपल्या वाटेला कर्म आले ते प्रत्येकाने करत राहील. कर्म हीच आपली पहिली पूजा आहे, वर्कची वर्शिप म्हणलेलं आहे. म्हणून त्यातून तरी देखील वेळात वेळ काढून म्हणा, तसं दत्त जयंतीचा कार्यक्रम आमच्याकडं चालू आहे सर, त्यासाठी रोज फिरावं लागतं, इकडं जा तिकडं जा, त्या ठिकाणी हे जा ठिकाणी. तरी पण म्हणलं आपलं चला, म्हणलं आपली सेवा करायला काय हरकत नाही. असो, आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा तुकोबारायांचा 4 चरणाचा असा अभंग आहे. तुकोबाराय सांगता, इही लोकीचा हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. बघा, हे तुकाराम महाराज म्हणावं, कारण त्या देहाची महत्व फक्त संतांना कळलं महाराज. हा जो अभंग आहे मनुष्य देहाची महत्व सांगणारा असा तुकोबारायचा अभंग आहे. कारण
तुकोबारायला काय सांगावं लागलं, कारण हा ध्येय जर तुम्हाला कळला असता, कमीत कमी 9 ते 10 आपण ओपन करून या ठिकाणी बसलो असतो महाराज. जवळजवळ 700-800 न किती 400-500 300-400 लोक असतील आपल्याकडं, तरी देखील फक्त 15 ते 20 लोक फक्त आपण या ग्रुपला जॉईन आहे. जर कळला असता तर आपण सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम ऐकायला आपण बसलो असतो. ज्याला कळला ते फक्त या ठिकाणी हजर आहेत. असो प्रत्येकाचं भाग्य. म्हणून तुकोबाराय सांगतात, इही लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. विचार करा, 84,000 म्हणजे 83,999 योनी मिळाल्यानंतर माणसाला मनुष्य देह मिळतो महाराज. सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, यापेक्षा उत्तम कीर्ती मी रचली नाही. हे जन्म म्हणजे या जन्मामध्ये येऊन फक्त मी कोण आहे हे ओळखण्यासाठी माणसाने तुम्हाला भगवंताने ध्येय दिलाय महाराज, लक्षात घ्या. पण तुकोबारायाला काय बोलावं लागलं, कारण हा मनुष्याला ध्येय दिला, पण संपूर्ण हा ध्येय माणसाने काय केला, संसाराच्या मार्गी लावला महाराज. म्हणून तुकोबारायाला सांगावं लागलं, ही लोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे. कारण ह्या देहाची इतकी किंमत आहे महाराज, अनमोल असा भगवंताने तुम्हाला दिलाय. आउट हात का नर दे अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सबसे सोया, नाक जमाना गया. कारण हा देह तुम्हाला फक्त खाण्यापिण्यासाठी फिरण्यासाठी नाही दिला महाराज. कारण हा देह कशासाठी दिला, कारण देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. हा देह आम्हाला भगवंतानी फक्त मी कोण आहे, मला कशासाठी या पृथ्वी तलावर आलो, माझं काय कारण आहे आणि मला कुठं जायचं आहे, ह्यासाठी आम्हाला हा मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. कारण हा देह लगेच माणसाला मिळत नाही महाराज. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊन हानी केली म्हणतात. अर्ध पाप व्हावं लागतं, अर्ध पुण्य व्हावं लागतं, त्या वेळेला हा मनुष्य जन्म आहे महाराज. जर तुम्ही अति पुण्य करत गेलात तर तुम्हाला काय आहे, स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे. हा ध्येय तुम्हाला मिळणार नाही. कारण अति पुण्य केल्याने जागा स्वर्गात आहे, वैकुंठात आहे, त्या ठिकाणी आपण जावं लागतं. नंतर तिथलं पुण्य संपलं, परत खाली यावं लागतं महाराज. म्हणून हा मनुष्य देह असा आहे, त्या मनुष्य देहाची मागणी स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्या स्वर्गातले देव आहेत महाराज. स्वर्गामध्ये काय कमी आहे महाराज सांगा. स्वर्गामध्ये कामधेनू आहे, स्वर्गामध्ये अप्सर आहेत, स्वर्गामध्ये अमरावती म्हणजे असं जे न मिळणार कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे, सर्व काही ठिकाणी सर्व सुख जे पाहिजे असेल ते स्वर्गामध्ये महाराज, लक्षात घ्या. पण हे भगवंताचं हे आपला वशिष्ठ गुरुकुरु चाललेला जे कार्यक्रम आहे तो स्वर्गामध्ये नाही. म्हणून भगवंत काय करतात, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्या मृत्यूलोकात आम्हाला मानवाच्या जन्माला घाल. कारण स्वर्गामध्ये फक्त खाऊ पिऊ आयुष करू महाराज, त्या ठिकाणी काही नाही. त्या ठिकाणी हा परमार्थ नाही, किंवा तुकोबारायची गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, भजन नाही, कीर्तन नाही, सत्संग नाही, हरिपाठ नाही, गीता नाही, भागवत नाही. स्वर्गामध्ये काही नाही महाराज, फक्त हे मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून भगवंत काय करतात, या मनुष्य देहाची मागणी करतात भगवंत. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि. देव कशाला मागणी करतात, कारण ह्या देहाला आल्यानंतर फक्त मनुष्यालाच ओळखता येतं की ह्या देहाची किंमत काय आहे. मनुष्य देहाची ज्ञानाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला. फक्त हा अधिकार भगवंताने तुम्हाला मी कोण आहे, मला कुठं जायचंय आणि काय करायचं आहे, ह्यासाठी हा मनुष्य देह मला लक्षात घ्या. म्हणून आम्हाला हा मिळालेला नरदेह महाराज नको त्या ठिकाणी घालवू नका. संताटा अट्टास आहे महाराज. कारण काय लोकांना कसं आहे, मिळाला पण कळालं नाही महाराज. काय लोकांना कळाला पण मिळालं नाही, असं आहे. म्हणून तुमचं आमचं परमभाग्य हा जो देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा. सध्या जर कलियुगामध्ये तुमचं आमचं परमभाग्य महाराज, त्या कलियुगामध्ये येऊन जर हा जो मार्ग मिळाला ना महाराज नाम साधनेचा, बाकी कुठे इतरत नाही. सध्या हाहाकार इतका चालू आहे, इतकी कलयुग म्हणते. कलियुग मध्ये कलयुग आहे. रात्रंदिवस तुम्ही कुठेही बसा महाराज. आज सकाळी पेपर काढा, बातम्या वाचा, घरात बघा, कुणाला मेळ नाही महाराज राहायला, लक्षात घ्या. पण ज्या घरामध्ये हरिपाठ चालतो, ज्या घरामध्ये गीता भागवत प्रवचन चालतं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, विठोबाचे तुका म्हणे
मग घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही तुकोबारायण म्हणावं महाराज. ज्या घरामध्ये हे कार्यक्रम चालतात तर ते घर स्वर्गाहूनही सुंदर आहे. त्या घरात परमार्थ चाललाय ना, त्या घरात काय वैकुंठ आहे महाराज, लक्षात घ्या. गोकुळ आहे, घेर म्हणाय हरकत नाही. पण आज जर घरामध्ये म्हटलं कला आहे, आईचं तोंड एकीकड, मुलाचं तोंड एकीकड, बापाचं तोंड एकीकड. कारण ह्याचा अर्थ संस्कार. मुळामध्ये तुम्ही पैसा संपत्ती किती कमावा महाराज, पण संस्कार विकत घेता येत नाहीत. संस्कार करायसाठी आपल्याला हा परमार्थच करावा लागतो, तर आपल्याला संसार मिळतो. लोक म्हणतात माझी मुलं अशी तसे. संपत्तीपेक्षा संतती चांगली असावी महाराज, लक्षात घ्या. संपत्ती काय आज आहे तर उद्या नाही. पण लोक आपल्याला विचारतात तुमचा पैसा काय विचारत नाहीत, तुमचे मुलं बाळ काय करतात विचारतात महाराज. आपण सांगतो एखादा आहे माळकरी पंढरपूरच्या आळंदीची वारी करतो, हे करतो ते करतो. कारण संस्कार, माणसाचं जीवन हे संस्कारमय झालं पाहिजे. आणि संस्कारला जीवन करण्यासाठी हा एवढा आमच्या ताईचा अट्टास आहे. कारण मनुष्य जन्माला येऊन मनुष्यासारखं वागण्यासाठी, मनुष्यासारखं बोलण्यासाठी, भगवंताचं नाम आपल्या मुखात येण्यासाठी हा अट्टास आहे. म्हणून 12 तासापेक्षा आता ह्या ठिकाणी मी बसून 1 तास तुम्हाला कीर्तन प्रवचन काय सांगतो महाराज. सांगणारा मी कुणी नाही. कारण काय, चाळून की मंजल बोलताशी बोलिवणारा धनी वेगळाचे असे. मी बोलणारा कुणी नाहीये. फक्त माझ्या मुखातून माझा पांडुरंग या ठिकाणी बसून बोलतोय महाराज, लक्षात घ्या. मला परमार्थाचा काही नाही. फक्त एक आहे, भगवंतानं तुम्हाला मला बुद्धी दिल्या, फक्त ती चांगल्या कामासाठी लावावी. तोंड दिले चांगलं बोलण्यासाठी, कान दिले चांगलं ऐकण्यासाठी, पाय हातपाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, हात दिले दानधर्म करण्यासाठी महाराज, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक जो अवयव आहे त्या प्रत्येक अवयवाचा माणसाने योग्य प्रकारे जर वापर केला तर त्या मनुष्य देहाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. तुम्ही आम्ही देखील आपण धन्य आहे महाराज. आपण जन्माला आलो, गळ्यामध्ये आपल्या पवित्र अशी पांडुरंगाची तुळशीची माळ आहे महाराज, लक्षात घ्या. ती जर नसली असती तर आपला देव काय काळ असता महाराज. म्हणून संतांच्या संगतीत घ्या, संतांची संगती म्हणून मार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पण ते माऊली म्हणतात. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपणाला ह्या देहाचं महत्व कळतं. कारण हा फुकट मिळालाय महाराज आपणाला, तोपर्यंत आपल्याला याचं महत्व कळत नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ, एखादा जर आपला डोळा गेला ना, मग डोळ्याची किंमत त्या वेळेला कळते हॉस्पिटलमध्ये. खरंच माझ्या भगवंतानं मला फुकट दिलेलं आहे, योग्य प्रकारे मी त्याची निगा ठेवली नाही, म्हणून वेळ आपल्यावर येते महाराज. म्हणून घेही घेही माझे वाचे गोड राम विठोबाचे. भगवंतानी दिलेले बरे तोंड तुमचं असेल पण आतली वाणी त्याची, कान तुमचा आहे पण ऐकणारा तो माझा भगवंत आहे, वाणी त्याची आहे, लक्षात घ्या. सर्व त्याच आहे पण संपूर्ण चालवणारा कोण आहे. कारण चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिविन, एकवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. काय सांगताना सांगितलंय, हा बघणारा करणारा संपूर्ण चराचर अव्यक्त निराकार नाही जे आकार, येतून चराचर हरीशी भजे. कारण भगवंत कसा आहे सांगता येत नाही महाराज, लक्षात घ्या. आणि भगवंत जर तुम्हाला कळला असता ना महाराज, आपण कुठे गेलो असतो, लक्षात घ्या. नाही कळला पण थोडा जरी आपल्याला कळला, म्हणून कमीत कमी आपल्या मुखातून तुकोबारायचा एखादा अभंग तर आपल्या कानावरती पडतो, सकाळी आपल्याकडून हरिपाठ घडतो महाराज, लक्षात घ्या. एवढं तरी चांगलं जर कार्य आपल्यात घडलं, बस आपण देवासारखे झालो. काही जास्त जास्त परमार्थासाठी उठाठेव करायची नाही महाराज. फक्त काय आहे, थोडंच आहे पण चांगलं राहायचंय. फक्त संगत महत्वाची आहे. कारण संगतीमुळे माणसाला पंक्तीचा लाभ आहे. वारकऱ्याची संगत केली जर दिवसभर तुम्हाला काय नसेल, ज्या ठिकाणी सप्ताह असेल महाराज, कमीत कमी ज्ञानोबा तुकोबाराया करून आपण 7 दिवस आपण काय नसलं तरी आपण उपाशी मरत नाही. एवढं संतांच्या नामात एवढं महत्व आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून फक्त गळ्यामध्ये जर पवित्र तुळशीच्या माळ घातली, पांडुरंगाची जर माझ्या नित्यनेमाने एकादशी केली, भगवंत तुम्हाला कधी आयुष्यात कमी पडू देत नाही महाराज. माझा अनुभव सांगतोय मी. कुठल्याही गोष्टीची मी चिंता करत नाही. कसं चाललंय काय चाललंय सगळं तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. सगळं त्याचं आहे महाराज, आपलं ह्या ठिकाणी काही नाही. म्हणून फक्त भगवंताला सांगायचं कसं चाललंय. मी आतापर्यंत सांगतो, जवळ 60 वर्ष झाली महाराज, कुठला विचार मनामध्ये नाही, कसं चाललंय काय नाही, फक्त पांडुरंगालाच माहिती. कुठं होतो काय नेलं संपूर्ण भगवंताला आपण तिथपर्यंत. फक्त एक आहे काय, आपण पुढे जाताना पाठीमाग बघायचं, आपण किती पावलं चालून आलो, विसरायचं नाही पाठीमागच्या गोष्टीला. कधी केलं तर पाठीमागची जर तुम्ही जाणीव ठेवली ना,
तुम्ही समाजामध्ये पुढे जाऊ शकता. विसर पडू द्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा. कारण काय, तुका म्हणजे विसर न व्हावा. काय तुकोबारायचं आपलं प्रमाण आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे धन मुक्ती संपदा, फक्त काय दे, संत संग देई सदा. मग काय करीन, गुण गायी नावडी, हीच माझी सर्व जोडी. संतांच्या संगतीत गेल्यावर फक्त भगवंताचं नाम येतं महाराज. तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका. फक्त चिंता करायची असेल, माझ्या परमात्म्याची करा. त्यानं जे त्याने दिला हा देह दान, त्याचे करावे भजन. माझ्या मुखातून सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे, हरिपाठ झालं. जास्त काय करायला लागत नाही महाराज. कमीत कमी फक्त 5 ते 10 मिनिटाचं काम आहे महाराज. सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, आंघोळ करता करता हरिपाठ म्हणायचं आहे. डोक्यावर पाणी पडलं की जय जय रामकृष्ण हरी चालू होतं, पूजा अर्चा होते. तोपर्यंत चहा बी तयार, आपली पूजा पर्यंत संपूर्ण आपला हरिपाठ होतो. 5 ओळी ज्ञानेश्वरीच्या वाचायच्या आहेत, 5 ओवी तुकोरम गाथाच्या वाचायच्या आहेत. हरिपाठ करायचे. परमार्थ म्हणजे 16वरची पुळे, पण नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. फक्त नित्याला आणि नियमाला महत्व आहे. आणि आपण त्यातच नाही, नित्यात नाही, नियमात नाही. कारण कसं आहे, आपलं परमार्थ आपला आवडीचा नाही, परमार्थ आपला सवडीचा चाललाय महाराज. कारण आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणून आपली सगळी चिंता माझ्या पांडुरंगाला आहे महाराज. फक्त आपण तुका म्हणे घालू तयावरी भार. मगाच बोललो, वाहवा संसार द्यावा पाहिजे. तुकोबारायला काय कमी होतं महाराज सांगा ना. शिवाजी महाराजांनी नजराण्या पाठवून द्यावा तुकोबारायला. कितीतरी 600 गावं त्यांना जागीर होती, म्हणून त्यांनी काय केलं, जाळूनी संसार बसलो अंगणी. आपल्याला ते करायचं नाही महाराज. कारण आपणाला संत पण नकोय. कारण काय, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे. तुम्ही चांगलं वागायला आल्यावर तुम्हाला समाज चांगलं राहू देत नाही महाराज, लक्षात घ्या. तुकोबारायन तसं सांगितलं, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाटाळाच्या मातू हानी काटू. तुकोबारायांनी समाजाला दोन्ही बाजून सांगितलंय. एका बाजूला चांगले राहायला सांगितलंय, एका बाजूला त्रास झाल्यानंतर कसं राहायचं हे देखील समाजाला दोन्ही बाजून संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय तुम्हाला सांगतात, मनुष्य जन्माला आल्यानंतर नेमकं माणसानं काय करावं, हित ते करावे देवाचे भजन. जर आपलं हित कशात असेल तर भगवंताच्या नामात आहे महाराज, लक्षात घ्या. पण आता नाम म्हणजे तर नक्की काय, माणसाला म्हणतो नाम नाम म्हणजे काय. आता बघा, तुकोबाराय सांगतात, देव पाहावयाशी गेलो, देव होऊन ठेवलो. पण तुकोबाराय पाहायला गेले, ते देव होऊन गेले, पण आपल्यामध्ये काय होत नाही. कारण त्याग महत्वाचा आहे महाराज, लक्षात घ्या. तेवढा आपला त्याग नाही. अनेक जन्माचे, अनेक सुकृताचे पाप आपल्या ह्या चित्तावरती मलिनता साचलेली आहे महाराज. जोपर्यंत चित्ताची मलिनता दूर होत नाही, तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आता पाहायला गेलं, MPSC आणि UPSC परीक्षा असते, कितीतरी हजारो लोक बसतात महाराज. त्या हजारो लोक मध्ये फक्त बोटावर मोजण्याइतकी पास होतात. कारण त्यांची चिकाटी, त्यांचं जिद्द, एवढी आपला त्याग महत्वाचा आहे. आपलं काय आहे, देवाकडे आपण जातो, एक नारळ देतो, 4 केळी ठेवतो आणि संपूर्ण आयुष्यभराचं मागून देतो महाराज. देवाकडे मागायचं नाही. तुकोबा मला ती ध्येय दिलाय ना, आपल्यासारखं श्रीमंत कोणी नाही. मागतो तो भिकारी. संत कधीच भगवंताकडे काही मागत नाहीत. आणि आपण देवाकडे मागल्याशिवाय राहत नाही. कारण आपला हा जीव आहे, जीवाचा स्वभाव आहे काय आहे, भगवंताकडे मागणं. म्हणून भगवंत तुमची कशाची अपेक्षा करत नाही. भगवंतानं तुम्हाला सर्वस्व देऊन टाकले महाराज, लक्षात घ्या. म्हणून ह्या कशासाठी दिलं, संपूर्ण तुम्ही परमार्थही करा, प्रपंचही करा, सर्व काही करा, पण करताना हा माझा भगवंत करतोय ही अपेक्षा मनामध्ये ठेवा. मी करता म्हणून या. आपण मी करता कधी म्हणायचं नाही. मी म्हणलं की आपल्या माणसाला दुःख आहे. मी आणि माझं हे जर आपण म्हणत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये सुख तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला समाधान मिळणार नाही, संपूर्ण दुःख तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. कारण हे माझ्या पांडुरंगाचं आहे, हे माझ्या भगवंताचं आहे. हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. किंवा संत म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा जो योग आहे ना, सगळं भगवंताचं आहे, हे विश्व त्याचं आहे महाराज. आपलं काही नाही. आपण फक्त या पृथ्वी तलावरचे 4 दिवसाचे पाहुणे आहोत.
त्या ठिकाणी यायचंय, पाहुण्यासारखं राहायचंय, तशी पक्षी अंगणी उतरती का गुंतून या राहती, ऐशी असावी संसारी ही प्राचीनाची दुरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी होता निघून गेला महाराज. तसं आपण या ठिकाणी आलोय, तसं भगवंत आपल्या या ठिकाणी कोणी नाही. तुम्हाला सांगितले आपण सकाळी वासुदेव येतो बघा, वासुदेव काय सांगतो, नाही कुणाचे कुणी पुन्हा, कारण काय आपण येताना काही आणलं नाही रे, जाताना काही घेऊन जायचे नाही. सकाळ तो उपदेश करतो माणसाला, पण हा उपदेश आहे ना तो फक्त पोटासाठी उपदेश आहे त्यांचा, लक्षात घ्या. आज जर बघायला गेलं ना, हा परमार्थ जो चाललाय महाराज, हा संकुचित वरतीचा परमार्थ आहे. कारण थोडं दुःख वाटतं बोलायला, कारण जो खरा परमार्थिक आहे ना तो जगाला कधी उपदेश करत नाही महाराज. पण आज काय झालेलं आहे, आपणाला जर थोडं ज्ञान आलं, लोकाला वाटतं एखादा अभंग घेतला आणि त्या अभंगावर मी 4 गोष्टी बोलल्या, त्याला वाटतं माझ्यासारखं या जगामध्ये कीर्तन सांगणारा किंवा शहाणा कोणी नाही. आपण फक्त आपलं नाव लौकिक करण्यासाठी त्या ठिकाणी आलोय. म्हणून सांगतो ना, परमार्थ हा नालौकिकाचा भाग नाहीये. पण सध्या काय केलंय, त्या परमार्थाला लोकांनी पोट भरायचा धंदा चालू केलाय. म्हणून जोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आपण जगाला काय सांगणार आहे महाराज. मग जयांगी मोठेपण तये आतेना किटेनं सर्व काय, आधी संतांनी काय केलं, आधी केले मग सांगितले, अनुभवाले अंगा हेच जगा सांगत असे. त्यांनी अनुभव घेतला नंतर जगानं सांगितलं. कारण संत तेची देव, देव तेची संत, निमित्त त्या प्रतिमा आहेत महाराज, लक्षात घ्या. आणि संतांनी काय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कष्टविती परोपकारी. कारण हा ध्येय जो आहे संतांनी काय केला, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी लावला. आणि आपला ध्येय फक्त आपली बायको आणि मुलं फक्त संसाराच्या कल्याणासाठी. फरक एवढाच आहे, आपण फक्त 4 भिंतीची आत 2 मुलं 2 बायको झालं, ह्याच्या व्यतिरिक्त जग आपल्याला दिसत नाही. पण संतांनी काय म्हणलं, हे विश्वचे माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपण माऊलीने सांगितले, हे विश्वच माझे घर आहे. आणि माऊलीने मागताना आपल्यासाठी मागितलं नाही, आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तोषावे, तोसोनी मज द्यावे पसायदाने. पसायदान माऊली जगासाठी मागितले महाराज. कारण संत हे जगासाठी मागत असतात आणि आपण आपल्या जीवासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या बाळासाठी मागत असतो. म्हणून आपण आपल्यासाठी काही मागू नका. कारण देता देवविता नेता नेवविता, येते तुझी सत्ता, काय देणारा तू आहे, घेऊन जाणारा तू आहे. म्हणून आपल्या या ठिकाणी काही नाही या ठिकाणी. म्हणून सांगतात तुकोबाराया, ही लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पायी. हा ही लोकामध्ये आपण आलो त्या जन्माला. कारण काय, हा ही लोकीचा म्हणजे आपण राहतो हा मृत्यू लोक आहे. त्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलेला मनुष्य देह आहे. मनुष्य देह इतका पवित्र आहे, इतका सुंदर असा देह तुम्हाला भगवंताने दिला. पण ह्या देहाची अपेक्षा भगवंत करतात. म्हणून म्हणतात, ही लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. कारण ह्या मनुष्य देहाची प्राप्ती भगवंतानी मागणी करावी, बाबा आम्हाला हा देह मिळावा. म्हणून तुमचं आमचं मागा बोलून गेलो, तुमचं आमचं परम भाग्य आहे. त्या देहाला आल्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. म्हणजे आला क्षी कोठून जाई कोण्या गावा. तो कुठून आलाय, तुम्हाला कुठं जायचंय, हे फक्त आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळायचं असेल तर आपणाला संताना शरण घ्या. संतान शरिता केलो तैशा परी, चंदनानी बोरी व्यापली. एकदा जर संतांच्या संगतीत जर तुम्ही गेला ना महाराज, त्या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कसं, संत हे परिसासारखे असतात. एकदा जर परिस लोखंडाला लावला तर काय होतं, सोनं होतं. परंतु त्या परिसाची देखील उपमा संताला आपण द्यावी लागते. कमी पडते परिसा देखील उपमा. आपणासारखे करीती तात्काळ, तया न लागे काळ वेळ. कारण संत हे तुम्हाला आपल्यासारखं करतात, त्या गोष्टीचा थोडा देखील वेळ लागत नाही. आपणासारखे करीती तात्काळ, संत लगेच आपल्यासारखं करतात. तू कोण आहेस, तू कुठून आलायस, तुला कुठं जायचं आहे, तुझ आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हे भगवंताची प्राप्ती प्रत्येक कणकण में हे भगवान, तळी स्थळी काष्टी पाशानी हा भगवंत आहे. पण या भगवंताची ओळख करून देण्याकरता संत ह्या जगामध्ये आले महाराज, लक्षात घ्या. जर ज्ञानोबारायच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर आपणाला मनुष्य देहाची प्राप्ती कळली नसते. कारण पूर्वी परंपरा कशी होती, एक गुरु आणि एक संत असायचे, बाकी काही नाही. मी त्याला सांगायचे, त्यानं मला सांगायचं, बाकी कोणी काही करायचं नव्हतं.
म्हणून प्रगट गुह्य भोले विश्व ब्रह्माची केली राम जनार्दनी. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रानी बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार विले. कारण हा जो आहे वारकरी संप्रदाय आदिनाथापासून चालत आलेला आहे आणि त्या वारकरी संप्रदायाला आपल्याला आधार आहे महाराज, लक्षात घ्या. कारण बाकीचे हे संप्रदाय नाहीत, बाकीचे हे पंथ आहेत, पण खरा संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. पण आज काय झालेलं आहे, त्या वारकरी संप्रदायामुळं आपल्यात आपली एकी नसल्यामुळं हा संपूर्ण भरकटलाय. आज जर पाहायला गेलं ज्या ठिकाणी सप्ताह असतो महाराज, सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणाला कोण लोक नसतात. एक पद ज्याने ज्ञानेश्वरी वाचतो बस, चार पोरं पुढे बसतात, काय चाललंय काही कळत नाही. तुकोबाचा गाथा राहिला बाजूला, ज्ञानेश्वरी राहिली, गाथा राहिला बाजूला, सगळं भागवत बाजूला ठारलंय आणि ह्या कीर्तनाचा या लोकांनी काय केलेला बाजार मांडलेला आहे महाराज. फक्त काय नाही, पोट भरायसाठी हे तुकोबा ज्ञानोबारायाचे अभंग आहे. आज एका अभंगावरती जर बोलायचं झालं तर एक अभंग तुकोबारायाने घेतला, पण संतांनी कधी आपल्याकडे पैशाची अपेक्षा केली नाही. हा तुकोबाच्या अभंगावर लोकांनी माड्यावर माड्या चढवल्या, गाड्या घेतल्या, अनेक ठिकाणी प्रॉपर्टी जमा केली, पण माझ्या तुकोबारायानं ज्ञानोबारायानं काय केलं नाही. हे आज हाला अपेक्षा केल्या महाराज. त्यांचा जर आपण विचार केला, संतांच्या वाट्याला जे काही भोगायला आलं ते भोग आपणाला नाहीत महाराज. आज त्यांच्या नावाखाली आपण जगतोय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, काय कमी पडते आपणाला, पण तिने संपूर्ण आपल्यासाठी देऊन गेले. तसंच आपण देखील समाजाचं काय तर देणं आहोत, म्हणून देखील आपण सामाजिक कार्य करताना कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. ज्या ठिकाणी देताय त्या ठिकाणी घेता, वाचतं नाही कुठल्या गोष्टीचा. आजकाल काय झाले प्रकरण तुम्ही बघताय, कारण बोलायचा अधिकार मला नाही महाराज, कारण माझं पामारा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी, तेवढा मी मोठा नाही जगाला सांगायसारखा हे करावं ते करावं. माणसानं काय तुकोबारायानं सांगितले, देती घेती नरका जाती म्हणून सांगितले, पण आपण काय करतो, कीर्तन ठिकाणी जातो, पाकिटे घेतो, हे करतो ते करतो. अभंग समाजाला जे पाहिजे आपण ते द्यायचं बंद केलेलं आहे. कारण समाजाला काय पाहिजे आजकाल, फक्त काय पडतो, जेवढा खोटं सांगेल तेवढा मोठा महाराज म्हणतो, लक्षात घ्या. खरं तत्वज्ञान सांगणारे आता फार कमी आहेत महाराज. म्हणून या परपंचात लोक म्हणतात ना, लोक का सुधरत नाही ती. आता आमच्या गावामध्ये 30-35 वर्ष सप्ताह झाला, एकही माळकरी झाला नाही. कसा माळकरी होईल मला सांगा ना. गादीवर बसून जर तुम्हीच काय ठिकाणी आचरण तुमचं महत्वाचं नसेल तर पुढच्या तुम्ही काय सांगणार आहे. म्हणून संतांनी काय केलं, आधी केले मग सांगितले. कारण अनुभव आले अंगात तेच जगा सांगत असे. माणसाचा अनुभव जगाला सांगावा माणसाला, ती पण कसा एकदम निशुल्क असा. स्वार्थी मनामध्ये काय ठेवू नका, कारण समाजामध्ये स्वार्थी फक्त आपण आहेत, निस्वार्थी फक्त संत आहेत महाराज, लक्षात घ्या. एक आपले संत आणि आपले आई वडील हे सोडले ना, बाकी सगळं स्वार्थ आहे जग महाराज. म्हणून कसं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ते आता फक्त सांगायसाठी, कारण पूर्वीची रूढ आता राहिलेली नाही. म्हणून आता कोणाला काय सांगावं काय करावं हा प्रत्येकाच्या माणसानं आपल्या जीवाला विचारलेला प्रश्न आहे. म्हणून तुम्ही जगाला ज्ञान द्यायच्या भानगडीत पडू नका, कारण वक्त्यापेक्षा श्रोता हुशार आहे. आज जर पाहायला गेलं तर ह्या आपल्या वारकरी संप्रदाय 50-60 हजार कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात. कारण कीर्तनकार सांगण्यापेक्षा कीर्तनकार ज्या झालेत ऐकणाऱ्यापेक्षा, पण काय सांगायचं काही लोकांना अजून कळत नाही. संतांचं वाङ्मय राहिलं बाजूला, हरिपाठ राहिला बाजूला, फक्त आपलं संसार जगाला सांगायचा आहे. संसार कुणाला माहित नाही महाराज, लक्षात सांगा ना. म्हणून नारदाच्या गादीवर बसून फक्त परमार्थ करा, बाकी काही करू नका, आणि लोकाला डोस पाजायच्या भानगडीत पडू नका. कारण समाज फार विचित्र आहे सध्याच्या परिस्थितीला. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे लोकीचा हा देह देव इच्छित ती पायी, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. कारण तुम्ही आपण धन्य आहोत. या ठिकाणी एक तासभर बसून का होईना, ताईची आपल्यावरती कृपा आहे, एक तास तर आपण काय करतो, भगवंताचं नामचिंतन करतो महाराज. जर आपणाला जन्माला येऊन जर आपण वारकरी संप्रदाय आपण संतांना जर शरण गेलो नसतो, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची बाहेर घातली नसती, तर आपणाला हे देहाचं महत्व काही कळलं नसतं. म्हणून तर संताला सांगावं लागलं त्या मनुष्य देहाचं महत्व काय आहे. म्हणून तुकोबारायाला अभंग सांगावे लागले, ज्ञानोबारायाला ज्ञानेश्वरी सांगावी लागली. विचार करा ना, वयाच्या 16व्या वर्षी वय आहे का ज्ञानेश्वर महाराजाचं. कारण
काय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हे जे आहे ते सगळं भगवंताचा अवतार आहेत महाराज. म्हणून जे संतांच्या मुखातून जे आलेले वाक्य आहे, संतांचं जे वाङ्मय आहे, तेच तुम्हा आम्हाला फक्त तारणार आहे, बाकी काही तारणार नाही, लक्षात घ्या. म्हणून संसार आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावा परमार्थ विवेका. काय सांगते, प्रपंच करा तुम्ही, पण परमार्थ करताना विवेक बुद्धीने आपल्याला परमार्थ करायचा आहे. संसारा होत असतो महाराज, पण परमार्थ करावा लागतो. 8-9 वाजले की आपल्याला लिंक जॉईन करावी लागते, तरच पुढे बसलेल्या माणसाचं आपल्याला ऐकायला मिळतं महाराज, नाहीतर आपलं असं होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारे सांगतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. जो जो माणूस, लक्षात घ्या, परमार्थ म्हणजे 16वरची पोळी, जो माणूस पांडुरंगाचा वारकरी झाला, त्याला माझा पांडुरंग तुम्हाला शेवटपर्यंत कमी पडू देत नाही. पण काय आहे, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त आपण त्याचं दास झालं पाहिजे आणि त्या संतांच्या चरणावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता सांगायला गेलं ना महाराज, कारण काय, जे का रांजले गांजले त्यास मनी जो आपले, तोची साधू ओळखावा, देव ते देशी जाणावा. आता ज्यात जर लांब पाहायला गेलं, थोड्या अंतरावरचं उदाहरण आहे, तुम्हाला माहित असेल, मंगळवेढ्यामध्ये कोण होतं, दामाजी पंत. ते कोण होते, मामलेदार होते, लक्षात घ्या. अलीकडच्या काळातले संत आहेत, जास्त लांबचा काळ का नाहीये, अलीकडच्या काळातलं. पण त्यावेळेला काय होतं, बिदरचा बादशाह जो आहे, त्या बिदरच्या बादशाह संस्थान होती पूर्वी, संस्थान म्हणजे संस्थानांचा मुनी म्हणून मंगळवेढा एक प्रांत होता. आणि त्या ठिकाणी आज पुऱ्या महाराष्ट्राला जे ज्वारी पुरते ना महाराज, मंगळवेढ्याची ज्वारी मालदांडी जाणी म्हणून ज्वारी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि त्या ज्वारीची जी काही कोठार होती मंगळवेढ्यामध्ये, गंगा आणि जमुना नावाची ती कोठार होती. आणि ती कोठार संपूर्ण त्या दामाजी पंताच्या चाव्या, त्या कोठाऱ्याच्या चाव्या संपूर्ण दामाजी पंताच्या हाती होत्या. संपूर्ण मालक दामाजी पंत होते त्यावेळेला. आणि सरकारनं सांगितलं होतं, हे संपूर्ण जे धान्य आहे हे तू काय कर, संपूर्ण तुझ्या ताब्यात घे. ठीक आहे म्हण. पण त्याच वेळेला काय झाले, एक भयानक दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ पडल्यानंतर लोक अन्न करून मारले, जनावर सगळी सोडून द्यायची परिस्थिती आली, लोकांना अन्न खायला मिळेना, असा मोठा दुष्काळ पडला. मग आता करावं काय, म्हणून दामाजी पंताला काय केली, संतांचं हृदय सांगतोय महाराज, कारण संतांचं जे अंतकरण असतंय सर्वांसाठी खुलं असतंय, कारण त्यांच्या अंतकरणात आणि आपल्या अंतकरणात जमीन आसमानचा फरक आहे. ते जगाचा विचार करतात, आपण जगाचा विचार करत नाही, आपण स्वार्थी आहोत आणि संत हे निस्वार्थी असतात. म्हणून त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यानंतर दामाजी पंताला हे पाहुलं नाही, संपूर्ण लोकांना कळलं की मंगळवेढ्यामध्ये गंगा आणि जमुना नावाची 2 काय आहेत, कोठार आहेत. आणि लोकांनी काय काढला, संपूर्ण आपला मोर्चा कुठं आला, मंगळवेढ्यामध्ये आला. आणि त्या ठिकाणी लोक दामाजी पंतांना विनवणी करू लागली, महाराज बघा, आमचा हाल अपेष्टा चाललेली आहे, आमच्या पोटामध्ये इतके दिवस झाला आम्हाला काय अन्न आम्हाला काय मिळत नाही, काही नाही, आम्ही आता मरण यातना भोगतोय. कारण हे कळवळ आली संताला, जे करा अंजली गांजली त्यास म्हणे जापली, तोची साधू ओळखावा, देवती धीची जाणावा. म्हणजे परमार्थ करायचा असेल, आज काय पांडुरंग येऊन काय आपल्या स्वप्नात आपल्याला दर्शन देणार नाही महाराज, फक्त मनुष्याच्या कुठल्या तर रूपाने येऊन आपल्याला त्याला मदत करावी लागणार आहे. तोच आपल्याला एखादी आपली गरज भागली, समजा आपल्याकडे लग्न कार्य असेल, आपल्याकडे पैसा नसेल, एखादा दत्त म्हणून उभारतो कोणतरी, बाबा हे पैसे घे आणि तू तुझ्या मुलीचं लग्न कर. हाच फक्त पद्धतीनं आपल्याला ह्या कलियुगामध्ये मनुष्याच्या रूपानं, भगवंताच्या रूपानं मनुष्य भेटणार आहे. म्हणून त्या दामाजी पंताकडे लोक आली आणि लोक काय म्हणाले, संपूर्ण अन्न करून ओरडू लागली. तेवढ्यात काय केलं, दामाजी पंताला कीव आली महाराज. आणि दामाजी पंतानं काय केलं, ते संपूर्ण जे कोठार होती संपूर्ण खुली करून दिली सगळ्या लोकांसाठी. आणि संपूर्ण लोक येऊन कोरडी दाणं खावे लागली महाराज, लक्षात घ्या, एवढे भुकेने व्याकुळ झाले होते. असं करता करता संपूर्ण कोठार रिकामी झाली. आणि ही बातमी काय केली, बिदरच्या बादशाला समजली गेली. तेवढ्याच बिदरच्या बादशाने प्रमाण काढलं, कोण आहे दामाजी, त्यानं काय केलंय, आपल्याकडून संपूर्ण लूट केलेली आहे, म्हणून जाओ पकडो दामाजी को, पकड़ को लेके इधर लेके आओ, उसको अपन क्या करेंगे, दे दंड की शिक्षा देंगे. तिथं काय केले, तिथून पोलीस पार्टी मंगळवेढ्याला आली महाराज.
आणि मंगळवेढ्याला आल्यानंतर लोक विचारली दामाजी पंत का घर किधर है. मग तिने सांगितलं लोकांनी दामाजी पंत यार है. अरे क्या किया दामाजी ने. कुछ नहीं किया, सब जो अनाज था तो काय किया तर पुरा खाली कर दिया है. लोक सांगायला तिथून पार्टी आली त्या ठिकाणी, पण दामाजीनं काय केलं, भले हरकत नाही झालं तर या समाजासाठी हजारो लोक जेवतील, पण एक माणूस गेला तर काही फरक पडत नाही. दामाजी पंत म्हणले काय हरकत नाही, गेलं तर मला काय सजा होईल, ते दंड होईल, काय हरकत नाही, म्हणून जायसाठी तयार आहे. म्हणून दामाजी महाराजाला त्या ठिकाणी पकडून घेऊन जातो. दामाजी महाराज आपलं जेवण करत बसले होते. तेवढ्यात बाहेर 2 पोलीस आल्याने सांगितलं दामाजी का घर किधर है. दामाजी चलो आपको बादशाह ने बुलाए है. ठीक आहे हरकत नाही म्हणले, आता काय हुकुम आहे बादशाहचा. म्हणून दामाजी महाराज जेवले आणि दामाजी महाराजाला काय केलं, त्या पोलिसांनी हाताला धरलं आणि घेऊन चालले. तेवढ्यात दामाजी काय म्हणाले, फक्त माझी एक इच्छा आहे शेवटची, आता मला माहित आहे अशी ना तशी माझी सजा होणार आहे, मला फक्त काय करा पंढरपूरला घेऊन चला, फक्त माझ्या पांडुरंगाला मला याला डोळं भरून पाहायचंय, बस माझी काही इच्छा नाही. बघा बाकी काही इच्छा नाही, फक्त माझ्या त्या परमात्म्याला, जगाचा जो मालक आहे माझा, योगी 28 विठेवरी उभा, जो माझा मालक उभा आहे ना, त्याला फक्त मला पाहायचंय आणि मला मग काय देणं झाला हरकत नाही. मग ठीक आहे म्हणलं. तेवढं बादशाहच्या शिपायांना वाटलं हरकत नाही आपणाला काय, त्याच्यामुळे आपणाला पण पांडुरंगाचं दर्शन होईल, म्हणून ते गेले गाडी संग नळ्याची जत्रा म्हणून त्याला घेऊन गेले आणि पांडुरंगाच्या दरबारात उभारून फक्त पांडुरंगाकडे एकदा माझ्या दामाजी पंतानं पाहिलं, डोळं भरून भगवंताला सांगितलं, भगवंता आज फक्त आपला शेवट आहे म्हणला, बस उद्या तुझी माझी भेट होणं कठीण आहे, फक्त आजच आपली शेवटी भेट आहे, पुन्हा तुझी माझी भेट कठीण आहे. म्हणून डोळं भरून गळगळून पांडुरंगाकडे बघून माझा दामाजी पंत महाराज डोळ्यातनं पाणी व्हायला भगवंत दामाजी पंताच्या, आणि सांगितलं आता आपली शेवटची भेट आहे, आता मी निघतो. तर काय केले तर संपूर्ण कोठार पालती केले ती. एवढं कळलं तोपर्यंत अजून जाणार आहे, तोपर्यंत पांडुरंग काय म्हणले रुक्मिणी मातेला, रुक्मिणी माता आज माझ्या भक्तावरती संकट आलेलं आहे, त्याचं मी काय करतो, त्या बिदरच्या बादशाचं जेवढं काय पैसे असेल संपूर्ण मी जाऊन देऊन येतो, कारण पांडुरंग दामाजीसाठी महार झाला. काय सांगूया देवाची मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. करी जोहार, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. बघा पांडुरंग काय झाला, भक्तासाठी महाराज लक्षात घ्या, फक्त विश्वास पाहिजे तेवढ्यासाठी. म्हणून भगवंत आपल्यावर आलेलं दुःख करतो, व्यर्थ करतो महाराज, फक्त आपला विश्वास पाहिजे देवावरती. म्हणून अजून त्या ठिकाणी पोलीस पोचायचे आहेत, तोपर्यंत माझ्या पांडुरंगानं काय केलं, रूप घेतलं, कुणाचं, विठू महाराजचं. विठू धेड त्या ठिकाणी गेला आणि जाऊन संपूर्ण काय झालं, जेवढं होतं त्या ठिकाणी त्याचं देणी चुकती केली महाराज पांडुरंगानं. तरी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. काय केलं, मुंडाशी आत बांधली चिट्टी, हो मुंडाशी आत बांधली चिट्टी, फिरकतो दुरून जग जेटी, त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. विचार करा, त्यानं सांगितलं जोपर्यंत तो जाऊस तकार माझ्या पांडुरंगानं बादशाच्या घरी काय केलं, जाऊन संपूर्ण पैसे देऊन त्याची चिठ्ठी घेऊन तो माघारी आला महाराज. लक्षात घ्या. तेवढ्यात ही बातमी काय कळली, दामाजी पंताच्या बायकोला कळाली, आता माझ्या काय होणार आहे, नवऱ्याला सजा होणार आहे. म्हणून ती गेली, पण तशीच पाठोपाठ गेली आणि ती देखील चंद्रभागेत तिनं स्नान केलं आणि पांडुरंगाला सांगताना सांगितलं, पांडुरंगा आता काय इलाज नाही. मग काय तिनं मागावं माहिती आहे पांडुरंगानं, संगती. तिनं मागणं मागितलं भगवंताकडं, काय मागितलं, संगती जन्माचा, विसावा जीवाचा, सुखी ठेव देवा माझा, धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा. नको राजगादी गाडा माडी, नको धन दौलत घोडा गाडी, विश्रांतीचे स्थान माझे
प्राणनाथ माझा, प्राणनाथ माझा, संगती जन्माचा, विसावा जीवाचा, तुकी ठेव देवा माझा, धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा. बघा महाराज, भगवंताकडे मागणं देखील काय मागितलं तिने? काय नको मला तुझ्याकडून, काय नकोय, फक्त काय, फक्त माझा धनी तेवढा कुंकवाचा ठेव. अरे भगवंत काय करणार नाही महाराज सांगा ना? दृष्टी करीन वाकोडी तर पाडीन ब्रह्मांडाची उतरली ताकद माझ्या भगवंतात आहे. म्हणून भगवंत आपण करता करिता फक्त भगवंत आहे म्हणून सांगावं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगता, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो महाराज. आपलं परम भाग्य, गळ्यामध्ये आपल्या तुळशीची माळ आहे महाराज. आपण यमाचं गिराईक राहणार नाही, आपण गिराईक त्या माझ्या पांडुरंगाचं राहणार. तुम्हा आम्हाला न्यायला शेवटच्या वेळेला भगवान विष्णू येणार महाराज. फक्त थोडा विश्वास आपल्या मनामध्ये असावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे लोकीचा हा देव, देव इच्छिता ती पायी, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. तरी देखील तुम्ही आम्ही फार धन्य आहोत. तुम्ही देखील आपण काय विठोबाचे दास आहोत. पण विठोबाचा दास असून काय केलं पाहिजे? आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. कारण आपणाला आयुष्याचं साधन दिलेलं आहे महाराज. हे आयुष्य आहे ना, आपणाला जन्म आणि मरण यामधला जो अंतर आहे. आपलं कोणाचं आयुष्य 60 वर्षाचं आहे, 70 वर्षाचं आहे, 80 वर्षाचं आहे. त्या वेळेतच तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे? भगवंताचं अनुसंधान साधायचं आहे. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. फक्त मनुष्याच्या जन्माला तेवढा अधिकार आहे. बाकीच्या इतर योनी आहेत त्या लक्षात घ्या. 83,999 त्या योनीला भगवंताचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनी समसमान. फक्त हे ज्ञान फक्त मनुष्य दिलेलं आहे. त्या ठिकाणी बसून भगवंताचं नामचिंतन करणं, मुखानं हरिपाठ करणं, परत पंढरपूरची वारी करणं, आषाढी कार्तिकीची वारी करणं, हा फक्त अधिकार या मनुष्य देहाला आहे. म्हणून सांगतात, आयुष्याच्या साधने, हे साधन तुम्हाला श्वास आपला कधी जाईल सांगता येत नाही महाराज. आज मी तर बसलोय, पण संध्याकाळी उद्या सकाळी उठतोय का नाही माझा भगवंत सांगू शकत नाही महाराज. उद्याचं काय सांग नाही. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. काल काय मागे झाले, काय म्हणतात ना, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता काल काय झालंय ते बोलून काय फायदा आहे का महाराज? आता उद्या काय घडणार आहे तर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला कळलं ना उद्या काय घडणार आहे. म्हणून माणसानं भूतकाळाची चिंता करू नका, भविष्याची चिंता करू नका. चिंता फक्त वर्तमान काळाची करा. पण चिंता कशाची करा? ज्याने दिला देहदान त्याचे करावे गजन. जेणेकरून या देहाचं सार्थ करायचं असेल तर माझ्या मुखातून भगवंताचं नामचिंतन आलं पाहिजे महाराज. सकाळी उठल्या उठल्या जय जय रामकृष्ण हरी, बस. बाकी काही नाही हो. कोण आपल्याला फक्त बोलायसाठी दिले, फक्त चांगलं बोलायचं आहे. परमार्थ म्हणजे अवघड काही नाही, फक्त चांगलं शिकायचंय, चांगलं बोलायचंय, चांगलं करायचंय. पण हे चांगलं करण्यासाठीच एवढा आपल्या ज्योतिताईंचा अट्टहास आहे. मुखामध्ये बसून तुम्हाला नाव येण्यासाठी सर्वांना एकत्र आपण एका माळेमध्ये गुंफून ठेवले ताईने. कशासाठी? फक्त आपणाला चांगलं बनण्यासाठी महाराज. लक्षात घ्या. म्हणून कुठल्या गोष्टीची काही काळजी करू नका. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराय. लक्षात घ्या. कारण आपण दुःख वाढतो, पण जेवढा संतांना त्रास झाला महाराज तेवढा त्रास तुमच्या आमच्या जीवाला नाहीये. जगाचा मालक माझा भगवान श्रीकृष्ण आईचं दूध पिऊ शकला नाही महाराज. लक्षात घ्या. जन्म झाला तुरुंगामध्ये, रात्री त्यांना घेऊन जावं लागलं कुठं? गोकुळामध्ये, यमुनेच्या नदी पार करून गोकुळा त्या ठिकाणी जावं लागलं. प्रभू रामचंद्राला काय होतं महाराज? राज्याभिषेक होणार होता, लगेच सकाळी त्यांचा वनवास होता. एवढं दुःख तुमच्या माझ्या वाट्याला नाही हो. कमीत कमी घरात कोण बोलेल? आपली आई बोलेल, आपली धर्मपत्नी बोलेल, मुलं बोलतील, एवढंच फक्त बोलणार आहे. त्यात त्यावेळेस दुःख वाटून घ्यायचं कारण नाही. दुःख वाटून घेऊ काय करायचं कारण नाही. आपण जन्माला आल्यानंतर अपमान सहन करायला शिका. जोपर्यंत तुम्ही अपमान सहन करायला शिकला ना महाराज, आयुष्यात तुम्हाला काही करायची गरज लागत नाही. फक्त आपल्याला आलेलं दुःख, अपमान हे सहन करायला शिका. हेच खरं मनुष्य जन्म. आणि सहन करायसाठीच आपल्याला परमार्थ. परमार्थ हा पोट भरायसाठी नाही, स्वतःचा उद्धार करण्यासाठी परमार्थ आहे. म्हणून लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणू द्या, वाईट म्हणू द्या, कारण जग आहे दिल्या घेतल्याचे आणि ती ते कालाचे कोणी नाही महाराज. जग कसं आहे दोन्ही बाजून बोलणार आहे. लक्षात घ्या.
चांगल्याला चांगलं म्हणणार आहे, वाईटाला वाईट म्हणणार आहे, वाईट वागणाऱ्याला चांगलं म्हणणार आहे. कारण जगाच्या नादाला तुम्ही लागू नका. जग हे फार विचित्र आहे. तुम्हाला कधी खांद्यावर घेऊन कधी खाली फेकून देईल. म्हणून जगाचा नाद कधी करायचा नाही. नाद करायचा असेल जगाच्या बापाचा करा, माझ्या पांडुरंगाचा नाद करा. जेणेकरून प्रत्येक महिन्याला मी पांडुरंगाला कसा जाईन, प्रत्येक 15 दिवसाला आळंदीला कधी जाईन, येहूला कधी जाईन, हे जे माझ्या संतांची तीर्थक्षेत्र आहेत महाराज, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हा. बाकी कुठं पै पाहुण्याच्या दारात जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा ज्या ठिकाणी माझी संतांची मंदिर आहे, त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माझ्या जगाचा मालक आहे, त्या ठिकाणी माझी तीर्थक्षेत्रामध्ये ज्या संतांची पायधूळ लागलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक व्हा महाराज. हे डोका आहे, कुठेही लावायच्या भानगडीत पडू नका. जिथं लावायचं आहे त्या ठिकाणीच लावा. नतमस्तक व्हायचं असेल संतांच्या चरणावरती आणि भगवंताच्या चरणावरती नतमस्तक व्हा. म्हणून म्हणतोय आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, सतचित आनंद. हा जो आनंद आहे महाराज आपल्या आतमध्ये आहे, बाहेर काही नाहीये. आपण म्हणतो ना आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, सगळं आपल्या आतमध्ये आहे. रोग राईस देखील आपल्या आतमध्ये, बाहेर काही नाहीये. बाहेर फक्त आपण बघायचं आहे, सगळं आतमध्येच आहे. तुकाराम सांगता ये नरा आत बघ जरा, तर काय आहे तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. चाले हे शरीर कोणाचे असेल, जिथून हे चराचर चालतं महाराज संपूर्ण आतमध्ये आहे. फक्त तू आत बघायला एकदा शिक. आज जर बघितला नाही संपूर्ण तुला विश्वाचं भगवंताचं दर्शन घडेल महाराज, लक्षात घ्या. पण आपण तेवढी आपली पात्रता नाही. अनंत जन्माचं ह्या जीवावरती संस्कार आहेत. तोपर्यंत कसं असतंय, पाणी स्वच्छ आहे, पण काय केलं पाहिजे, तेवढं शेवाळ काढायला शिकलं पाहिजे. शेवाळ काढायला पाणी स्वच्छच आहे. तसं आपल्या चित्ताची मलिनता दूर करायची असेल तर आषाढी कार्तिकीची वारी आहे, तो सत्संग आहे, हरिपाठ आहे. एकदा जर हे मुखामध्ये आलं सर्व, ही भगवंतापर्यंत पोहोचण्याची साधन आहेत. म्हणून सांगतात मनुष्य काय आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे. आयुष्याला येऊन हे खरं काय आहे, सत चित आनंद, चित्तामध्ये आनंद बघायला शिक. ही पदवी फक्त मनुष्य देहाला आहे. म्हणून सांगताना शेवटी म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. एवढं जर मला सध्य झालं तर मी काय करीन, स्वर्गाला शिडी लावून म्हणतात तुकोबार आहे. हे जर शक्य झालं मनुष्य जन्माला येऊन, तर स्वर्गाला शिडी लावायला काय उशीर लागणार नाही. पण हे सगळं शक्य झालं पाहिजे मनुष्य जन्माला येऊन. म्हणून तुम्ही आम्ही काय जन्माला आलो, त्या देहाचं सोनं करून घ्यायचं असेल तर नित्य नेमानं हे चाललेले आपले कार्यक्रम आहेत ते फक्त ऐकत राहा. काय सांगत तेवढं ऐकत राहा. चांगला असेल घ्या, नको असेल टाकून द्या. कारण मनुष्य आहे, चुकतो तो माणूस आहे महाराज, लक्षात घ्या. सर्वच ज्ञानी कोणी नाही जगामध्ये, फक्त एक आपला भगवंत आहे, फक्त ते देणारा, फक्त माऊली, फक्त ज्ञानेश्वर. ज्ञान फक्त माऊलीकडे आहे, वैराग्य तुकोबारायाकडे आहे, शांती नाथ बाबाकडे आहे महाराज. प्रत्येकाच्या ठिकाणी हे गुण आहेत. प्रत्येकाचा थोडा थोडा जर आपण गुणगीत गेला आणि तो आपण आत्मसात केला, आपण देखील त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. पण शेवटी काय आहे, त्यासाठी देखील आपलं भाग्य अनुकूल असावं लागतं महाराज. म्हणून हा जो चाललेला जो अट्टास आहे आमच्या ताईचा, गेले किती माणूस असू द्या, 10 असू द्या, 12 असू द्या, काय असू द्या, हे चाललंय तेवढे शेवटपर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे चालावं. आणि असंच ज्ञान ध्यान कार्य ताईकडून आपल्या ह्या जीवाचं सोनं व्हावं, हेच फक्त भगवंताकडे प्रार्थना करायची आहे महाराज, लक्षात घ्या. बाकी काय करायचं नाही हो, साधा सोपा परमार्थ आहे. अवघड काय ह्यात नाहीये. फक्त चांगलं बोलायचं आहे, रामकृष्ण हरी म्हणायचंय. काय रामकृष्ण हरी म्हणायला पैसे लागतात का महाराज? रामकृष्ण हरी, सकाळी उठायचंय, तुळशीला पाणी घालायचंय, जे गाड पडू त्याला जे हरी म्हणायचंय, बस संपला परमार्थ. अवघड काय नाही, फक्त आपल्या वाणीवरती आहे. जगात जर तुम्हाला पाहिजे कर्म तेरा अच्छी आहे तो किस्मत तेरी दाशी है, नियत तेरी अच्छी आहे तो घर में मथुरा काशी. माणसानं नीतीनं जीवन जगा, सगळ्याशी आनंदाने राहा. भले तुम्हाला राहू देत नसेल तर तुम्ही जायचं असेल संतांच्या घरी जा, मोठ्याच्या घरी कधी जाऊ नका महाराज. मोठी आहे सगळी खोटी असतात आणि मोठ्याच्या नादाला कधी लागायचे नाही. लागायचं असेल जे आपले वारकरी आहेत ज्यांच्या पुढे असेल त्यांच्यामध्ये नतमस्तक व्हा, आणि बाकी कोणापुढे नतमस्तक व्हायच्या भानगडीत पडू नका. कारण मी सांगणारा कोणी ज्ञानी नाही, पण त्यामध्ये तुम्हाला गुरुच्या चरणी म्हणतो महाराज मी गुरु नाही, तुम्ही माझे गुरु आहात, मला काय हरकत नाही. कारण तुमच्यामुळे या ठिकाणी बसून मी बोलतोय, नाहीतर मला काय बोलता आलं असतं महाराज. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. पण त्या गुरुकुलपर आल्यानंतर माझा बोलण्याचा जी स्पीड होता, म्हणजे माझा जो आनंद आहे त्या ताईमुळे हा द्विगुणित होतो महाराज, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सर्वांना बघितलं, तुम्हाला ऐकलं गेले की आपल्याला मनात समाधान. कोण कुठले महाराज आपण या ठिकाणी
सांगा ना. फक्त पाहुणा येथून उठून जातो, तशी ताईने आपल्याला फक्त एका ठिकाणी प्रेमानं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी ताईचं ह्यामध्ये काही स्वार्थ नाही किंवा काही नाही. ताईने कधी पैसे मागले तुम्हाला? काहीच नाही कधी काय कुठल्या गोष्टीचं. आणि परमार्थाला पैसाही लागत नाही महाराज. पैसा कशाला लागतो? एखादं कार्य करायचं असेल तर पैसे लागतात माणसाला. पण भगवंताचं नाव घ्यायला पैसा लागत नाही, काही करत नाही. तुमचं आमचं परमभाग्य आहे. आला आपण आणि सध्या जर पंढरपूरला गेला तर सध्या पांडुरंग आपला मंदिरात नाहीये. आता पांडुरंग कुठे गेलेले सध्या आपल्या? ज्या ठिकाणी आपला गोपाळपूरला, त्या ठिकाणी. आता एक महिनाभर विश्रांतीसाठी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी एक महिनाभर यात्रा त्या ठिकाणी असते. ज्या ठिकाणी आपलं हे चाललं ना, काय लक्षात येत नाही. आपलं विष्णुपद आहे. त्या विष्णुपदावर सध्या भगवंताचा निवास आहे. पंढरपूर आणि गोपाळपूरच्या बाजूला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गेला तरी जाऊन दर्शन घेऊन या त्या ठिकाणी. अजून गोपाळपूरला गेला त्या ठिकाणी. आणि जेवढं होईल तेवढं जव हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत महाराज तोपर्यंत करून घ्या. पण एकदा गुडघे गेले, काम गेलं, सध्या परिस्थिती माणसाची सांगू शकत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरवसा. समयाशी सादर व्हावे, पांडुरंग किंवा जग ठेवील तैसे आपण राहावे. आपण काही नाही, त्याच्या हातातलं भावलं आहात. म्हणून जेवढं होईल तेवढं परमार्थ आपल्याकडे घडू द्या. जेवढं होईल तेवढे आपण मुखातून चांगलं आपण नामचिंतन करून घ्या. आणि जगाने चांगलं म्हणावं करू नका. केलेला आनंद माझ्या पांडुरंगाला चांगलं वाटावं म्हणून करून घ्या. जग हे तिला घेतलं म्हणून सांगते. परमार्थ जगासाठी करू नका. परमार्थ आपल्या नाव लौकिकासाठी करू नका. परमार्थ फक्त आपल्या समाधानासाठी करा. बस, बाकी काही करू नका. एकदा समाधान झालं ना, समाधान आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे महाराज. बाकी बाहेर काहीच नाहीये. म्हणून तुकोबार तुम्हाला सांगतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. कारण रावणाची देखील इच्छा होती महाराज. जगाचा माल काय कमी होतं रावणाकडे मला सांगा ना महाराज. संपूर्ण कितीतरी 7 कोटी घरं सोन्याची कांचनाची घरं होती. 9 घरं संपूर्ण देवाशिना त्यानं बंदित केलं होतं. शेनीला पालथं घालून त्याच्यावर चालत होता. काय कमी होतं? पण त्याची देखील इच्छा पूर्ण झाली नाही महाराज. लक्षात घ्या. त्याची इच्छा काय होती? समुद्र गोड करायची इच्छा होती. स्वर्गाला शिडी लावायची इच्छा होती. सुवर्णाचं सोन्याला सुवासित करणं, ती देखील आपली इच्छा. पण आपण संसारिक जीव आहे महाराज. आपण काय इच्छा करू नका. फक्त इच्छा एकच करा, हा देह भगवंताच्या चरणापर्यंत पडून त्यासाठी केला होता ठास. शेवटचा दिवस माझा गोड व्हावा. शेवटचा माझा दिवस आहे तो गोड झाला पाहिजे. हेच फक्त भगवंताकडे आपण प्रत्येकाने मागणी मागा. बाकी काय सांगेल तेवढं काय. नळी पुंकली सोनारे इकडून तिकडे गेल्यावर. मी सांगताना प्रत्येक वेळा सांगतो, मी प्रवचनकार नाही, मी कीर्तनकार नाही, मला काही येत नाही महाराज. लक्षात आहे, मी एक आपला येडा माणूस आहे. जसं माझा पांडुरंग बोलवी तसं मी बोलतोय. सद्गुरूच्या कृपेत बोलतोय. आणि मला काय येत नव्हतं. त्या ठिकाणी बसतो, ही ताईची कृपा आहे. म्हणून ताईला तितके धन्यवाद तितके थोडे महाराज असू द्या. तशी तुमची आमच्यावरती संतांची कृपा व्हावी आणि जेणेकरून त्या देहाचं सोनं व्हावं. हा देह भगवंतापर्यंत पोचावा. हाच आपल्याला समोर आठास आहे. हीच मागणी सर्व तुमच्या संत मायबाबाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी समर्पित करून त्या ठिकाणी ताईंना सेवा दिली. उद्या पण ताई सेवा आपल्याला करावं लागणार आहे मलाच. वा वा वा. उद्या पण आपल्या गाथा आहे. जसं आता वेळ मिळतो तसं आम्ही मोकळं झालं आपलं करत राहू. बाकी काही नाही. फक्त परमार्थ सेवा पुढे चालू ठेवा. हा संदेश आपण फक्त जगाला देत आहे. बाकी काही नाही. झालेली सेवा तुमच्या संत मायबाबाच्या चरणी अर्पण करून सेवेला पण एखाद्या मुखातून एकदा शब्द गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून समजून माफ करा. बस, कारण काय बोलता बोलता वाहून जातो. माणसाचा काय विषय आला म्हणून माणूस बोलतो. माफी असावी बस. आता विश्वात्मके देवी येणे वागेने तोशी हवी. तो सोनी मज द्यावे पसायदा नाही. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांची. दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांचेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेटू तया भूता. तला कल्पतुरूचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव. बोल दे जे अर्णवा पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन. मार्थन जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिने लोकी. भजी जो आदि पुरुखे अखंडित. आणि ग्रंथ हो भजिवे विशेष लोकाये. द्रष्टा दृष्टी विजय हो आवो. येथ म्हणे विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे